ओम नमो भगवते वासुदेवाय. दक्ष प्रजापतीनं आपल्या स्वामींना म्हणजे भगवान शंकरांना शाप दिल्याचं कळल्यावर नंदीश्वर सुद्धा खवळून उठले आणि ते म्हणायला लागले की हा दक्ष ज्या शरीराचा अभिमान बाळगून शंकरांनी उत्थापन दिलं नाही म्हणून त्यांना शाप देतोय. मुळात दक्ष सुद्धा मरणधर्म अशा शरीरामध्येच आसक्त आहेत. त्या शरीराचाच अभिमान धरून ते बोलतायत. वास्तविक भगवान शंकरांनी कधीच कोणाचा द्रोह केला नाही, द्वेष केला नाही. पण तरी सुद्धा हा दक्ष त्या निर्वैर अशा द्रोह न करणाऱ्या भगवान शंकरांचा द्वेष करतोय. तेव्हा हा अतिशय भेदबुद्धी असलेला मूर्ख आहे आणि ह्या दक्षाला कधीही तत्वज्ञान होणार नाही. वेदांमध्ये काही अर्थवादयुक्त वाक्य आहेत की चातुर्मास्य यज्ञ करणाऱ्या माणसाला अक्षय पुण्य प्राप्त होतं. अनेक गोष्टी आहेत. अशा वाक्यांना भुलून, वेदवाक्यांना भुलून आणि आपला विवेक गहाण टाकून जे केवळ विषय सुखाच्या इच्छेनं कपट धर्ममय अशा गृहस्थाश्रमात आसक्त होऊन कर्मकांडाच्या मागे जे लागतात ना, ते ह्या दक्षासारखे आहेत. ह्याची बुद्धी देहादी गोष्टींमध्येच आत्मभावाचं चिंतन करणार आहे. देहालाच ते आत्मा समजतायत आणि आपलं जे मूळ स्वरूप आहे ते हे विसरून बसलेले आहेत. आणि ज्याला आत्मस्वरूपाचा भान नाही तो जरी कितीही माणसाचा किंवा उच्च देहाच्या मध्ये असला तरी तो पशु समानच आहे. धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. ज्यांच्या ठिकाणी कुठलाही धर्म नाही, कुठलीही बुद्धी नाही, विवेक नाही, अशी माणसं जरी माणसाच्या आकारात असली तरी त्यांना पशु म्हणूनच गणायला पाहिजे. अतिशय स्त्रीलंपट होऊन हा वागतोय. तेव्हा लवकरच या दक्षाचं तोंड बकऱ्याचं व्हावं. हा मूर्ख दक्ष म्हणाले कर्ममयी अविद्येलाच विद्या समजतोय. वास्तविक सा विद्या या विमुक्ते, जी विद्या माणसाला जन्ममरणाच्या परंपरेतून बाहेर काढील, मुक्त करील, ती खरी विद्या. आणि आपण जर कर्मकांडामध्येच अडकलो तर त्या कर्मकांडातूनच पुन्हा त्याची फळं निर्माण होतात. ती फळं भोगता नाही आली तर पुन्हा त्याचा पुढचा जन्म घ्यायला लागतो. कर्मफळ कर्मफळ अशा गुंत्यात मनुष्य अडकला की नाना प्रकारच्या देहांमध्ये त्याला भटकावं लागतं. 84 लक्ष योनींमध्ये भटकावं लागतं. पण हे या दक्षाला काही भान आलेलं दिसत नाहीये. कर्ममयी अविद्यालाच तो विद्या समजतोय. त्यामुळं हा आणि केवळ हाच नव्हे तर जे कोणी भगवान शंकरांचा अपमान करणारे आहेत आणि ह्या दुष्टाच्या मागे मागे लागणारे आहेत ते सगळे जन्ममरण रूप संसाराच्या चक्रामध्ये अडकून पडतील. वास्तविक वेदवाणी म्हणजे ही एक प्रकारची लता आहे आणि त्याच्यावर फलश्रुती रूपाची ही पुष्प आहे, फुलं आहेत, ज्याच्यामुळे ती लता शोभून दिसते. त्याची जी मनमोहक गंध देणारी कर्मफल आहेत त्यामुळे यांचं चित्त क्षुब्ध होतं आणि म्हणून हे ह्या कर्मांच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. एरवी कोणी अडकलं असतं तर समजू शकलो असतो. पण शंकरांचा द्वेष करणारा दक्ष हा जर त्या कर्मफळांच्या मोहानं अडकलेला असेल तर ते योग्य नव्हे. जे ब्राह्मण, जे विप्र, वास्तविक विप्र म्हणजे विभू आणि विवेकी, जो विवेक प्रभू आहे तो विप्र. पण
जे ब्राह्मण आपला विवेक आणि विशालता, मनाची विशालता सोडून ह्या दक्षाच्या मागे लागले असतील त्यांच्या ठिकाणी सुद्धा यापुढे कुठल्याही प्रकारे भक्षाभक्षाचा विचार राहणार नाही आणि केवळ आपलं पोट भरण्यासाठी, उदरम भरण्यासाठी आपली विद्या, तप आणि अन्य व्रत इत्यादींचा ते आश्रय करतील आणि त्याचप्रमाणे धन, शरीर आणि इंद्रिय सुख ह्यालाच प्राधान्य देऊन यजमानाचे गुलाम म्हणून ते ह्या जगामध्ये भिक्षा मागत भटकत राहतील. अशा प्रकारचा हा शाप त्या नंदीश्वरानं सगळ्यांना दिला. दक्षाचे जे अनुयायी त्याला अनुमोदन करत होते, ते ज्या ब्राह्मणाने दक्षाच्या शापवाणीला अनुमोदन दिलं त्या सगळ्यांना या नंदीश्वरानं शाप दिला. असा आहे, अपराधाला जर क्षमा केली तर तो तिथेच थांबतो, पण एकाने अपराध केला म्हणून दुसऱ्याने लगेच जर अपराध करायचं म्हटलं तर ही अपराधांची मालिका कधीही खुंटत नाही, ती वाढत जाते. द्वेष, वैर ह्या गोष्टी अशा आहेत की एकानं वैर केलं म्हणून दुसरा जर त्या वैराचं उट्ट काढायला गेला आणि त्याच्यातून आणखीन वैराग्नी वाढत गेला, द्वेषाग्नी वाढत गेला, तर त्याच्यातून कोणालाच शांतता मिळू शकत नाही. आणि असा एकामागून मग सगळ्यांचा जर द्वेष वाढत गेला, वैराग्नी वाढत गेला, संताप वाढत गेला, तर संपूर्ण जग ह्या वैराग्नीच्या खाईमध्ये, द्वेषाग्नीच्या खाईमध्ये जळून जाईल. कोणीतरी एकाने संयम करून, चित्त विशाल करून क्षमाशील असावं लागतं. पण हा विवेक ब्राह्मण कुळाला मिळालेला शाप ऐकल्यानंतर भृगूंना सुद्धा राहिला नाही. मग त्यांनी काय केलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.